नमस्कार सगळ्यांना नागपंचमीच्या आणि श्रावणी पहिल्या सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. चला आज मस्तपैकी नागपंचमी निमित्त पुरणपोळी केलेली आहे. इथं बघू शकता छान अशा पोळ्या केलेल्या आहेत मस्त. इकडे पापड आहेत, कुरडई, इथं वड्या केल्यात, आळू वडी आहे मस्तपैकी तळले. इकडे भात आहे, इकडे त्याला आम्ही गुळवणी म्हणतो, त्याच्यात दूध टाकून खायचं मस्तपैकी. इकडं बघू शकता. आणि हे नागपंचमीला करतात त्याला उंडे म्हणतात. बघू शकता मस्तपैकी. अजून गरमच आहेत, काढायचे आता व्यवस्थित, खूप गरम आहे. आणि इकडे छानपैकी कटाची आमटी. कसं काय कट आहे, अरे वा मस्त, इकडे तिकडे सरायला लागले. मस्त कटाची आमटी केलेली आहे. आणि इथं दूध आहे गरम करायला ठेवले. चला आता मस्त वाढून घेऊया. काय करायचं, दूध घ्यायचं थोडं आणि मग हे टाकायचं. आणि हे काय माहितीये का, ही वेलदोड्याची पूड आहे, सुंठ आहे. सुंठ ते पूर्णामध्ये टाकलेलं होतं, मग ते राहिलेलं ह्याच्यात टाकलं, मस्त स्वाद येतो. आमटी घेऊया. हा मस्त झाली आमटी, छान. आमटी इथे वडी, आळू वडी आहे मस्तपैकी. इथे श्रीखंड आहेच, श्रीखंड. पोळ्या घेऊया, पोळी, इथं भात. भाताला चमचा नाही गेले. मस्तपैकी भात आणि आपली ही कुरडई ठेवायची. वा, असा आहे मस्त आज पुरणपोळीचा बेत नागपंचमी निमित्त. तर मी काय काय केलं छान. आता हे उंडे पण ठेवायचे आहेत मला ताटामध्ये, पण आता गरम आहेत खूप, काढायला ते होणार, गरम आहेत. आहा हा, हे बघा असा मस्तपैकी ह्यानं उपास सोडायचा. खाऊ कुठे ठेवू, जागा करते. आणि हा उंडा, वा छान. कसं काय ताक मस्त. या पुरणपोळी खायला मला तर खूप आवडते. तर मस्त उपास सोडायला बसणार आहोत, या जेवण करायला.